नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची 17वी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत. त्यामध्ये आपण नवीन पाठ स्टार्ट करणार आहोत. ते आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी. तर पहिली न्यूज आहे प्रिडेटर ड्रोन. प्रदीर्घ काळ कार्यरत राहण्याची क्षमता असलेले प्रिडेटर हे ड्रोन अमेरिकेकडून खरेदी करण्याच्या करारावर भारताने ऑक्टोबर 2024 मध्ये स्वाक्षरी केली. 4 अब्ज डॉलरच्या या करारान्वये 31 ड्रोन खरेदी केले जाणार आहेत. संरक्षण क्षेत्रातील कंपनी जनरल ॲटॉमिक्सशी भारताने हा करार केला आहे. या ड्रोनचे दुसरे नाव आहे MQ-9B. चीन सीमेनजीक सशस्त्र दलांची पाळत ठेवण्याची क्षमता वाढविणे उद्देश आहे हा प्रिडेटर ड्रोनचा. ड्रोनची वैशिष्ट्ये काय आहे? MQ-9 रिपर या ड्रोनची सुधारित आवृत्ती आहे. सलग 35 तास हवेत राहण्याची या ड्रोनची क्षमता आहे. हेलफायर क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती डागण्यासाठी या ड्रोनचा वापर केला जातो. दीर्घ पल्ला आणि उंचावरून उडण्याची क्षमता. एकदा रिवाइज करू. साधा प्रश्न येईल, प्रिडेटर हे काय आहे? तर प्रिडेटर हे एक ड्रोन आहे. कोणाकडून खरेदी करणार आहे आपण? अमेरिकेकडून. भारताने कोणत्या कंपनीशी करार केला? तर जनरल ॲटॉमिक्स. ड्रोनचं दुसरं नाव काय आहे? MQ-9B. नंतर ड्रोनच्या वैशिष्ट्यांमध्ये MQ-9 रिपर या ड्रोनची ही सुधारित आवृत्ती आहे. ठीक आहे. सलग 35 तास हवेत राहण्याची क्षमता आहे. तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत, ज्या विचारल्या जाऊ शकतात, त्या लक्षात ठेवायच्या. आता पुढे बघूया. पुढची न्यूज, चंद्र शनीची पिधान युती. चंद्र आणि शनी यांच्या पिधानाची दुर्मिळ घटना 14 ऑक्टोबर 2024 रोजी घडली. आता काही तारखा असतात ज्या लक्षात राहण्यासारख्या असतात आणि लक्षात ठेवायच्या पण असतात, तर आणि विचारलेल्या पण आहेत या टाईपच्या तारखा. तर ही तारीख नीट लक्षात ठेवा, 14 ऑक्टोबर 2024. तर ही तारीख लक्षात ठेवण्यासारखी कशी आहे? कारण 14, 10, 24, 14 मध्ये 10 मिळवलं तर 24 होतात. अशा पद्धतीने आयडिया करून लक्षात ठेवा. आणि तेव्हा काय झालंय? चंद्र शनीची पिधान युती झाली आहे. आता पुढे आपण बघणार आहोत नेमकं पिधान युती म्हणजे काय असतं. पण चंद्र आणि शनीची पिधान युती, ठीक आहे. तर 14 + 10 = 24 होतात. 14 ऑक्टोबर 2024 अशी ती तारीख लक्षात ठेवा. पिधान म्हणजे जेव्हा एक ग्रहगोल दुसऱ्याला झाकतो तेव्हा त्या स्थितीला पिधान असे म्हणतात. जेव्हा एक ग्रहगोल दुसऱ्याला झाकतो तेव्हा त्या स्थितीला पिधान असे म्हणतात. पृथ्वी, चंद्र आणि एखादा ग्रह किंवा तारा जेव्हा एका रेषेत येतात तेव्हा तो ग्रह किंवा तारा काही काळ चंद्रामागे लपल्याचे पाहायला मिळते. खगोलशास्त्रीय भाषेत या घटनेला चांद्र पिधान किंवा लुनार ऑकल्टेशन असे म्हणतात. ठीक आहे. आता पुढची न्यूज बघूया. मालाबार युद्ध सराव 2024 दिनांक 8 ते 18 ऑक्टोबर 2024 रोजी झाला. ठिकाण लक्षात ठेवा, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे. 2024चा मालाबार युद्ध सराव आंध्र प्रदेशमध्ये झाला, आपल्या भारतात. आवृत्ती होती 28वी आणि 4 देश कोणते आहे? भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया. भारत 1992 साली समावेश, अमेरिका 1992, जपानचा 2015 साली आणि ऑस्ट्रेलियाचा 2020 साली. युद्ध सराव कधीपासून आहे? सुरुवात 1992 पासून. म्हणजे मालाबारमध्ये आधी कोण होतं? फक्त भारत आणि अमेरिकाच होता. 2015ला जपान आला आणि 2020 मध्ये ऑस्ट्रेलिया आला. ठीक आहे. आता पुढे बघूया. पुढची न्यूज आहे परमरुद्र सुपर कम्प्युटर. लॉन्च कधी केलं? तर 27 सप्टेंबर 2024 रोजी. कोणाच्या हस्ते? तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते. PM मोदींनी 3 परमरुद्र सुपर कम्प्युटर्स लॉन्च केले. हे तिन्ही सुपर कम्प्युटर नॅशनल सुपर कम्प्युटर मिशन NSM नॅशनल सुपर कम्प्युटिंग मिशन अंतर्गत 130 कोटी रुपये खर्चून भारतात तयार करण्यात आले. हे 3 संगणक पुणे, कोलकाता आणि दिल्ली. नीट लक्षात ठेवा, पुणे, कोलकाता आणि दिल्ली येथे वैज्ञानिक संसाधने, अवकाश संशोधन, विज्ञान आणि आरोग्य सेवा क्षेत्रासाठी तैनात करण्यात आले आहेत. परमरुद्र हे आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी असलेले पहिले सुपर कम्प्युटर आहे. ठीक आहे. आराखड्यापासून निर्मितीपर्यंत पूर्ण स्वदेशी असलेले पहिले सुपर कम्प्युटर आहे. पुढची न्यूज बघूया. अवकाशात प्रथमच खाजगी स्पेसवॉक.
उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स या खाजगी अवकाश संशोधन कंपनीच्या पोलारिस डॉन मोहिमेतून 4 अंतराळवीर 10 सप्टेंबर 2024 रोजी अवकाशात झेपावले. 4 अंतराळवीरांची नावं काय आहे? इसाक मॅन, ना मेनेन, स्कॉट पोटेट, सारा गिलिस. एकूण 5 दिवसांची मोहीम होती. या मोहिमेद्वारे प्रथमच खाजगी स्पेस वॉक करण्याचे उद्दिष्ट आहे. नासाच्या अपोलो मूनशॉट नंतरचा हा पहिला खाजगी स्पेस वॉक आहे. ठीक आहे, नासाच्या अपोलो मूनशॉट नंतरचा हा पहिला खाजगी स्पेस वॉक आहे. स्पेस वॉक हा अंतराळ मोहिमेतील सर्वात धोकादायक भागापैकी एक मानला जातो. भूतपूर्व सोव्हिएत महासंघाने 1965 मध्ये पहिल्यांदा स्पेस वॉक सुरू केला. ठीक आहे, पुढची न्यूज. पहिले बायो E3 धोरण. बायो E3 21व्या शतकातील अद्ययावत संशोधनासोबत जैव उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे बायो E3 बायोटेक्नॉलॉजी फॉर इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट अँड एम्प्लॉयमेंट. E3 फॉर नीट लक्षात ठेवा, इकॉनॉमिक एन्व्हायरमेंट अँड एम्प्लॉयमेंट हे देशाचे पहिले जैव तंत्रज्ञान धोरण जाहीर करण्यात आले. ठीक आहे, देशाचे पहिले जैव तंत्रज्ञान धोरण जाहीर करण्यात आले. धोरणातील काही ठळक मुद्दे. देशात आयटी प्रमाणे बीटी क्रांती आणण्यासाठी पुढाकार. देशात आयटी प्रमाणे बीटी क्रांती आणण्यासाठी पुढाकार. जैव उत्पादन वाढवतानाच शून्य कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरणपूरक जीवन पद्धतीचे लक्ष्यही गाठणार. सूक्ष्मजीव, जनुके, पेशी यांवर आधारित संशोधन आणि उपचार पद्धतींना चालना. जैवशास्त्रीय प्रचंड माहिती साठ्याचा वापर करून बायो आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब विकसित करणार. पुढे AIच्या सहाय्याने नवी औषधे, उपचार पद्धती यांचे शोध लावणार. विविध राज्यात संशोधन संस्था आणि स्टार्टअप यांच्या समन्वयातून बायो मॅन्युफॅक्चरिंग हब उभारून प्रयोगशाळा ते उत्पादन या प्रक्रियेला चालना देणार. जैव उत्पादनाला चालना देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. सन 1986 मध्ये केंद्राच्या जैव तंत्रज्ञान विभागाची म्हणजे डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी स्थापना झाली. किती? 1986. नीट लक्षात ठेवा. सन 1986 मध्ये केंद्राच्या जैव तंत्रज्ञान विभागाची स्थापना झाली. तेव्हापासून गेल्या 4 दशकामध्ये देशातील जैवशास्त्रीय संशोधनाची प्रगती साधतानाच औषधे, लशी यांच्या उत्पादनातही देशाने मोठी मजल मारली. येत्या 2047 पर्यंत, ठीक आहे, हे जे वर्ष आहेत हे नीट लक्षात ठेवा. येत्या 2047 पर्यंत जैव तंत्रज्ञान क्षेत्रात देशाची मोठी प्रगती साधण्यासाठी डीबीटीने बायो E3 हे धोरण तयार केले. 21व्या शतकातील बदलते तंत्रज्ञान, वाढती लोकसंख्या, हवामान बदलाची समस्या आदी बाबी गृहीत धरून देशातील जैव उत्पादनात मोठी वाढ करण्यासाठी या धोरणात नेमक्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. जैव रसायने व एन्झाईम, फंक्शनल फूड व स्मार्ट प्रोटीन, अचूक जैव उपचार पद्धती, हवामान बदलांशी अनुरूप कृषी, वातावरणीय कार्बन शोषण व त्यांचा वापर आणि भविष्यवेधी अवकाशीय तसेच समुद्री संशोधन या 6 घटकांना बायो E3 धोरणात प्राधान्य देण्यात आले आहे. घटक किती आहे? 6 घटक. ठीक आहे, आता पुढची न्यूज बघूया. रियुजेबल हायब्रिड रॉकेट प्रक्षेपण कधी झालं? 24 ऑगस्ट 2024. ही तारीख पण लक्षात ठेवा. जशी मी तुम्हाला पिधान युतीची तारीख लक्षात ठेवायला लावली होती ती काय होती? 14 मध्ये 10 मिळवले की 24 होतात. म्हणजे 14 ऑगस्ट 2024 ही होती पिधान युतीची, चंद्र आणि शनीची पिधान युतीची तारीख. तशीच रियुजेबल हायब्रिड रॉकेट लॉन्च कधी केलं किंवा प्रक्षेपण कधी केलं त्याची तारीख 14/8/24. कसं? 24/8, मी 14 बोलली असेल तर सॉरी, 24/8/24 म्हणजे कसं? दोन्ही साईडने 24 आहे, मध्ये 8 ही संख्या आहे, किंवा 4 दोन्ही साईडने 4+4 सेंटरला 8 होतं. ठीक आहे, काहीही कोरिलेट करून लक्षात ठेवा. 24/8/24, 24 ऑगस्ट 2024. ठीक आहे. थिरुविंदडाई, चेन्नई येथे तयार केले. स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन समूह, तामिळनाडू यांनी.
रॉकेटचं नाव काय होतं? रुमी-1. आता नुसतं एवढंच दिलं, रुमी काय आहे, रुमी-1 काय आहे, आणि ऑप्शनमध्ये दिलेलं असेल तर म्हणजे काही पण देऊ शकता, ड्रोन देऊ शकता, अजून इतर काही पण देऊ शकता. तर आपल्याला लक्षात पाहिजे रियुजेबल हायब्रिड रॉकेट आहे. रुमी काय आहे? रियुजेबल हायब्रिड रॉकेट. या रॉकेटच्या माध्यमातून 30 क्यूब उपग्रह आणि 50 पिको उपग्रह आकाशात सोडण्यात आले. मोबाईलच्या लॉन्चपॅडचा वापर करून प्रक्षेपित करण्यात आलेले हे जगातील अशा प्रकारचे पहिलेच हायब्रिड रॉकेट आहे. 30 क्यूब उपग्रह उपयोग: वातावरण माहिती, अवकाशातील अतिनील किरणांची तीव्रता, हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास. नंतर 50 पिको उपग्रह यांचा उपयोग वातावरणाच्या विविध अंगांनी अभ्यास करतील. रुमी-1 ने अंतराळात 35 किलोमीटरपर्यंत झेप घेतली. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रॉकेटला एका उड्डाणानंतर पुन्हा जमिनीवर यशस्वी उतरवता येणार आहे. सुमारे 80 किलोग्रॅम वजनी रुमी-1 रॉकेटच्या 70% जास्त भागाचा पुनर्वापर करता येणार आहे. रुमी-1 उंची 3.5 मीटर. रुमी-1 मिशनचे नेतृत्व आनंद मेघलिंगम, स्पेस झोनचे संस्थापक. ठीक आहे, स्पेस झोनचे संस्थापक आनंद मेघलिंगम रुमी मिशनचे नेतृत्व हे करत आहेत. नंतर पुढची न्यूज आहे सूर्या रॉकेट. तर काय आहे सूर्या रॉकेट? तर अवकाश क्षेत्रातील सन 2047चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इस्रोने नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल म्हणजे NGLV नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेइकल विकसित करण्यात येणार आहे. भारताच्या या 7व्या रॉकेटचे नाव सूर्या असे करण्यात आले. देशाच्या सध्या सर्वात शक्तिशाली रॉकेटपेक्षा दुप्पट वजन वाहून नेण्याची सूर्याची क्षमता आहे. सूर्याची वैशिष्ट्ये काय? 92 मीटर उंच, 1094 टन वजन, पृथ्वी नजीकच्या कक्षेत 30 टन तर भूस्थानांतरण कक्षेत 10 टन वजनाचे उपग्रह किंवा यान वाहून नेण्याची क्षमता. ठीक आहे, पृथ्वी नजीकच्या कक्षेत 30 टन म्हणताय आणि भूस्थानांतरण कक्षेत 10 टन वजनाचे उपग्रह किंवा यान वाहून नेण्याची क्षमता. सूर्यामध्ये मिथेन किंवा केरोसिन सोबत द्रवरूप ऑक्सिजनचा इंधन आणि ऑक्सिडायझर म्हणून वापर केला जाणार असून सध्याच्या इंधनापेक्षा हा पर्याय पर्यावरणपूरक असेल. या रॉकेटमध्ये 9 इंजिनांचा समूह असेल. 2035 पर्यंत सूर्या रॉकेटचा विकास होईल. ठीक आहे, 2035 पर्यंत सूर्या रॉकेटचा विकास होईल. सूर्या रॉकेट वापर: गगनयान मोहिमेचे पुढील टप्पे, चंद्रावर मानवी मोहीम राबवणे, भारतीय अवकाश स्थानकाची निर्मिती. ठीक आहे, पुढे चांद्रयान 4 मोहीम. ऑगस्ट 23 ऑगस्ट पहिला राष्ट्रीय अवकाश दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी पुढील घोषणा केल्या. चांद्रयान 4 मोहीम: भारतीय अवकाश स्थानकाचा पहिला भाग 2028 मध्ये प्रक्षेपित केला जाणार. या मोहिमेला भारतीय अंतरिक्ष स्टेशन संबोधण्यात येईल. आणि तिसरी घोषणा: चांद्रयान 3 मोहिमेतील सर्व वैज्ञानिक नोंदी अभ्यासकांसाठी खुल्या. चांद्रयान 4 मोहीम 2027 मध्ये राबवली जाणार. नीट लक्षात ठेवा, भारतीय अवकाश स्थानकाचा पहिला भाग 2028 मध्ये प्रक्षेपित केला जाणार. इथे 2028 आहे. जर इंडियन स्पेस स्टेशन याचा पहिला भाग कधी प्रक्षेपित केला जाणार हे विचारलं तर 2028, आणि चांद्रयान 4 मोहीम कधी राबवली जाणार तर त्याचं वर्ष विचारलं तर 2027. ठीक आहे, या मोहिमेद्वारे चंद्रावर मानवी मोहीम राबविण्याचे तंत्रज्ञान तपासण्यात येईल. या मोहिमेतून लँडर चंद्रावर उतरवण्यात येईल. चंद्रावरून दगडमातीचे नमुने जमा करून एक अवकाशकुपी पृथ्वीवर परतेल. 2040 पर्यंत भारतीय व्यक्तीला चंद्रावर उतरवून पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ठीक आहे, हे वर्ष पण लक्षात ठेवा. 2040 पर्यंत भारतीय व्यक्तीला
चंद्रावर उतरवून पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाची तपासणी चांद्रयान 4 मोहिमेतून करण्यात येणार आहे. चांद्रयान 3 विक्रम लँडर 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील शिवशक्ती स्थळावर उतरल्यानंतर पुढील काही तासातच प्रज्ञान रोहरने आपले काम सुरू केले. चांद्रयान 3 मोहिमेचे ऐतिहासिक यश साजरे करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 2024 चा पहिला राष्ट्रीय अवकाश दिन कार्यक्रम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत दिल्ली येथील भारत मंडपम येथे साजरा करण्यात आला. ठीक आहे. आता पुढे SSLV च्या तिसरा टप्पा यशस्वी प्रक्षेपण. SSLV काय तर स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकलच्या तिसरा टप्पा यशस्वी प्रक्षेपण. 16 ऑगस्ट 2024 रोजी इस्रोने आणखी एक झेप घेत लघु उपग्रह यान स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल D3 यशस्वी प्रक्षेपण केले. पृथ्वी निरीक्षण उपग्रह म्हणजे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट किंवा अर्थ ऑब्झर्वेटिंग सॅटेलाइट 08 वाहून नेणारे हे यान आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेपावले. यामुळे इस्रोने SSLVचा तिसरा आणि अंतिम विकासात्मक उड्डाण पूर्ण केले. या यानावरील उपग्रहाचा वापर टेहळणी, आपत्ती व पर्यावरण देखरेख, आग शोधणे, ज्वालामुखीची माहिती यासारख्या कामांसाठी केला जाणार आहे. ठीक आहे. आता पुढे राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद. ही न्यूज महत्वाची लक्षात ठेवा, कारण राष्ट्रीय वैज्ञानिक गोलमेज परिषद ही पहिली झाली आहे आणि ती पण कुठे महाराष्ट्रात पुण्यामध्ये झाली आहे, म्हणून महत्वाचं आहे. दिनांक 19 ते 21 जुलै 2024. तारीखही लक्षात ठेवा, कारण पहिलीच आहे म्हणून तारीख इन डिटेल लक्षात ठेवा. 19 ते 21 जुलै 2024. ठिकाण पुणे. क्रमांक पहिली. कोणाद्वारे तर MIT विश्वशांती विद्यापीठ. मध्यवर्ती संकल्पना विकसित भारत 2047. विकसित भारत 2047 ही मध्यवर्ती संकल्पना. ठीक आहे. उद्घाटन डॉक्टर जितेंद्र सिंग, विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री. या परिषदेला देश विदेशातील 130 शास्त्रज्ञांचा सहभाग होता. अशा पद्धतीने आपण आज पहिला पार्ट कंप्लीट केला आहे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.